तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहेत इवन अँड ऑड पार्ट ऑफ गिवन सिग्नल. तर अशा डायग्राम सिग्नलच्या आपण इवन अँड ऑड पार्ट कसे काढू शकत ते बघा. आता फर्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. एक्स ई ऑफ टी म्हणजेच इवन सिग्नलचा फॉर्म्युला काय, 1/2 एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी हा फॉर्म्युला आहे. आणि जो की ऑड पार्टचा काय आहे, एक्स ओ ऑफ टी इक्वल टू 1/2 एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला एक्स ऑफ टी हा एक्झाम्पलमध्ये गिवन दिलेलं आहे. आपल्याला एक्स ऑफ मायनस टी काढायचा आहे. तर फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, इथं एक्स ऑफ मायनस टी काढायचं आहे. तर त्यासाठी ट्रिक्स काय बघा, जे राईट हँड साईडला जी डायग्राम म्हणजे जे सिग्नलचा ड्रॉ केला आहे त्यांनी, तो आपल्याला काय करायचा आहे, शिफ्ट करून तो कुठं करायचा आहे, लेफ्ट हँड साईडला ड्रॉ करायचा आहे. ही याची ट्रिक्स आहे. तर आपण कसं ड्रॉ करू शकतो ते बघा. आता मी सेम तुम्हाला काढून दाखवतो. मी इथं ही लाईन ड्रॉ केली बरोबर. आता इथं मी ॲरो दाखवतो, इथं मायनस टी ओके. त्याच्यानंतर मी इथं ड्रॉ करतो ही एक्स ऑफ मायनस टीची लाईन. काय आलं इथं एक्स ऑफ मायनस टी सेम इकडं ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच फक्त आता जे नंबर असतील, आता ह्या लेफ्ट हँड साईडला काय असतात, मायनस असतं आणि राईट हँड साईडला काय असतात, प्लस असतं. त्या पद्धतीनेच इथं मी दाखवतो. आता इथं काय येईल, -1, त्याच्यानंतर -2, त्याच्यानंतर -3, त्याच्यानंतर -4. आता -1ला ॲम्प्लिट्यूड किती, इथं 1, इथं डॉटेड लाईन दाखवलेलं आहे ओके. त्याच्यानंतर 3पर्यंत 1 आहे आणि 4ला काय आहे, 0 आहे. आता मी 3पर्यंत अशी लाईन मारून घेतो. इथं 1ला पण एक लाईन मारतो आणि त्याच्यानंतर 4ला डायरेक्ट 0. आता हे ॲम्प्लिट्यूड इथं एक्स ऑफ -2 मी इथं दाखवलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला आता इथं झालेलं, आता आपल्याला फर्स्ट म्हणजे आता इवन पार्ट काढायचा आहे बघा. तर इथे मी लिहितो इवन पार्टसाठी आपल्याला इथं एक्स ऑफ टी आणि एक्स ऑफ मायनस टी दोन्ही आपल्याला भेटलेले. आता त्यांची काय करायची, आता ॲडिशन. फर्स्ट काय करू आपण, ॲडिशनमध्ये काय करू, एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी. डायरेक्ट तुम्ही जर इवन पार्ट काढायला गेले तर तुम्हाला अवघड जाईल. आता बघा मी कसं इवन पार्ट काढतो, म्हणजे ॲडिशन करतो. तर बघा अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. फर्स्ट लाईन ड्रॉ करून घ्या. त्यानंतर आता मी इथं एक्स ॲक्सिस काढतो डायरेक्ट. इथं काय लिहितो मी, एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी मी इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर आता इथं मी नंबर देतो. नंबर इथं काय, -1, इथं 1 आहे. तर त्या पद्धतीने इथं 0, इथं मी 1, इथं 2, इथं 3, इथं 4. त्याच्यानंतर इकडं काय येईल, -1, इथं -2, -3 आणि -4. अशा पद्धतीने मी नंबर दिलेले. तर तुम्हाला ॲडिशन करायची सिम्पली, म्हणजे काय, दोन सिग्नलचे ॲडिशन करण्याचं. म्हणजे आता तुम्ही बघा, आता इथं 1ला ॲम्प्लिट्यूड काय, इथं 1 आहे आपल्याला गिवन दिले बघा. इथं 1ला ॲम्प्लिट्यूड हे गिवन आहे. आता मी इकडं काय, हा काय एक्स ऑफ मायनस टीचा पार्ट आहे आणि हा काय एक्स ऑफ प्लस टीचा पार्ट आहे. दोन्ही पार्ट मी इकडं ड्रॉ करून घेतो. तर बघा आता इथे दाखवले, इथं ॲम्प्लिट्यूड काय आहे, 0ला 0 आहे. त्याच्यानंतर सेम डायग्राम इकडे येईल. आता तुम्ही म्हणशाल मी दोन्ही डायग्राम सेम का काढले, तर बघायला जर गेलं तर इथं बघा ह्या ॲक्सिसला, सपोज मी आता कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. तर बघा ह्या साईडला इथं कोणतेही डायग्राम दिलेले नाही. म्हणजे इथं तुम्हाला जर डायग्राम दिली असतं तर हा पार्ट काय झाला असता, याच्यात ॲड झाला असता आणि त्यांची व्हॅल्यू परत चेंज झाली असती आणि सिग्नल वेगळ्या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करावा लागला असता. तर इथं हा पार्ट आपल्याला इथं काय देईल, त्यांनी दिलेला नाही, हा गिवन नाही इथं. त्यामुळे आपण डायरेक्ट ॲडिशन केली. आता जर सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हा पार्ट दाखवलेला आहे, तो कसा त्याची ॲडिशन करायची ते पण तुम्हाला सांगतो. आता इथं आपण ॲडिशन केलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इवन आता त्याचा एक्स ई ऑफ टी काढायचं. त्यासाठी आता मी बघा कसं काढतो. आता फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, लाईन काढायची. इथं मी लाईन काढलेली. आता बघा ॲक्सिस दाखवतो मी. आता इथं काय काढायचं आहे, एक्स ई ऑफ टी काढायचं आहे. आता इथं काय असन, एक्स ऑफ मायनस टीचा पार्ट असन आणि इथं एक्स ऑफ टीचा पार्ट असन. सिम्पली आता फक्त काय येईल, जे ॲम्प्लिट्यूड आपलं काय, इथं 1 ॲम्प्लिट्यूड आहे बरोबर. आता इथं 1 ॲम्प्लिट्यूड आहे. मग आपल्याला ह्या म्हणजे ॲडिशन झालेली आहे. आता फक्त आपल्याला 2ने डिवाईड करायचं राहिलं आहे. मला 2ने जर डिवाईड केलं तर इथं काय होईल, आज ज्याचं ॲम्प्लिट्यूड 1 आहे, म्हणजे ज्याचं ॲम्प्लिट्यूड 1 आहे, याला 2ने डिवाईड केल्यावर काय येईल, 0.5 आन्सर येईल बरोबर ना. मग त्याच पद्धतीत फक्त आता इथं नंबर देऊन घ्या आधी. इथं 0, इथं -1, इथं -2, इथं -3, इथं -4, त्याच्यानंतर इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4.
फक्त ॲम्प्लिट्यूड जिथं 1 आहे तिथं काय होईल 0.5 म्हणजे 2ने डिवाईड केल्यानंतर अशा पद्धतीत आपण ॲम्प्लिट्यूड दाखवू. आता मी इथं 3ला काय इथं 3पर्यंत 0.5 अशा पद्धतीने मी ॲम्प्लिट्यूड दाखवतो. बघा हे झालं. त्याच्यानंतर इथं दाखवतो परत 0.5, त्याच्यानंतर इथं 4 असं इथं काय दाखवायचं आहे तुम्हाला. इथं काय येईल ॲम्प्लिट्यूड 0.5, इथं मेन्शन करा. इथं ॲम्प्लिट्यूड काय 1, इथं तुम्ही मेन्शन करा. इथं ॲम्प्लिट्यूड काय 0.5. अशा पद्धतीत आपण इवन सिग्नल इथं ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑड पार्ट काढायचा आहे. आता सेकंड इथं काय काढायचं ऑड. त्यासाठी आपल्याला एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी यांची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. आता ती कशी करायची तर ते बघा. आधी आपण काय करू, एक लाईन ड्रॉ करून घेऊ. लाईन ड्रॉ जसे ॲडिशन केले तसे सबस्ट्रॅक्शन करायची. आता जो हा पार्ट आहे ना, हा पार्ट आपल्याला इथं खाली ड्रॉ करायचा आहे. तो कसा ड्रॉ करायचा आहे तर बघा, आता सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय होईल बघा. आता सबस्ट्रॅक्शन जर केली, आता मी काय करतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी इथं खाली एक्स ऑफ टी हा पार्ट काढून घेतो आधी. त्यासाठी तुम्हाला समजायला थांबा 1 मिनटं. एक्स ऑफ टी पार्ट काढल्यावर तुम्हाला बेसिक्सपासून व्यवस्थित समजेल. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. इथं ॲम्प्लिट्यूड 1 आहे. इथं एक्स ऑफ टी इथं आपण ड्रॉ केलेला आहे. आता जर बघा, आता आपल्याला इथं त्यांनी काय काढायला लावलं इथं टी. आता त्यांनी आपल्याला एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी आपल्याला काढायचं आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायची. तर इथं काय हा एक्स ऑफ मायनस टीचा पार्ट आहे आणि हा काय एक्स ऑफ टीचा पार्ट आहे बरोबर. आता हा काय एक्स ऑफ मायनस टीचा पार्ट आहे बरोबर. आता जर बघा, आता इथं मायनस आहे, इथं काय इथं -1 -2 -3 -4 मी खालीवर राईट करेल. इथं -1ला ॲम्प्लिट्यूड काय 0 आहे. इथं -1ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 1 आहे. म्हणजे मग 0 -1 केल्यावर काय येईल -1 होईल बरोबर. मग आता इथं फर्स्ट आपण 4पासून चालू करू. इथं 4 म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड काय इथं 4ला 0 आहे बरोबर. आणि इथं 4ला काय 0 आहे म्हणजे याचं ॲम्प्लिट्यूड काय येईल -4ला 0 येईल. मग काय येईल इथं -1 -2 -3 आणि -4ला काय येईल इथं 0 येईल बरोबर. मी आता हा पॉईंट सापडलेला आहे मला. त्याच्यानंतर इथं 3ला काय आता एक्स ऑफ टी बघा बरं का. आधी एक्स ऑफ टी 3ला काय इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं वालं इथं 1 आहे बरोबर. 3ला आपल्या ॲम्प्लिट्यूड काय सॉरी तुम्ही मायनसमध्ये आधी बघा, मग त्यानंतर आधी हा प्लसमध्ये बघा. सॉरी एक्स ऑफ टीला तुमचं इथं काय ॲम्प्लिट्यूड 3ला काय तुमचं 0 आहे बरोबर 0. आणि एक्स ऑफ मायनस टीला 3ला ॲम्प्लिट्यूड किती तुमचं 1. म्हणजे 0 -1 केल्यानंतर तुमचं ॲम्प्लिट्यूड काय येतं -1. मग त्या पद्धतीत आपण इथं राईट करणार. इथं मी पॉईंट ड्रॉ करतो. आता हा पॉईंट मला इथं सापडेल. सेम डायग्राम येईल. आता -2 आणि -1पर्यंत पण सेम येईल बघा. आता -2ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 0 आहे आणि 0 -2ला इथं काय ॲम्प्लिट्यूड 1. 0 -1 केल्यावर काय येईल -1. अशा पद्धतीत ॲम्प्लिट्यूड कुठपर्यंत आहे -1 कुठपर्यंत -1पर्यंत कुठपर्यंत येईल -1पर्यंत येईल. कारण 1पर्यंत -1 ॲम्प्लिट्यूड काय 1 आणि इथं काय -1ला 0 आहे. म्हणजे 0 -1 केल्यावर काय येईल -1 त्या पद्धतीत येईल. त्याच्यानंतर आता बघा इथं 0 आहे. आता इथं कसं येईल, आता इथं ओरिजिन म्हणजे ओरिजिनला इथं एक्स ऑफ टीला काय आहे ओरिजिनला ॲम्प्लिट्यूड काय आहे 0 आहे. आणि इथं एक्स ऑफ मायनस टीला ओरिजिनला ॲम्प्लिट्यूड काय आहे 0 आहे. मग 0 -0 काय येईल 0. मग त्या पद्धतीत इथं आपल्याला पॉईंट भेटला. मी इथं काढून घेतला हा एक्स ऑफ टी एक्स ओरिजिन काढून घेतला. इथं मी राईट करतो एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी झालं. आता त्यानंतर आता इथं जर ॲडिशन केली, आता इथं पॉझिटिव्ह होईल. आता बघा, आता इथं आपल्याला इथं ॲम्प्लिट्यूड काय दिलं एक्स ऑफ टीचं पॉझिटिव्ह बघा एक्स ऑफ टी बघा आता बरं का. आणि इथं एक्स ऑफ टी इथं 1ला ॲम्प्लिट्यूड किती इथं 1 आहे बरोबर. 1ला ॲम्प्लिट्यूड किती 1 आणि इथं ॲम्प्लिट्यूडच नाही, या साईडला ॲम्प्लिट्यूडच नाही म्हणजे इथं 0 कन्सिडर करावं लागेल आपल्याला. मग इथं x -0 1 -0 काय येईल 0. मग त्या सेम डायग्राम तीच येईल तुमचंवालं. फक्त इथं काय येईल, आता इथं पॉईंट ड्रॉ करून घेतो 1 2 3 आणि 4. आता इथं मी पॉईंट ड्रॉ केले. आता मी इथं डायग्राम दाखवतो. 3पर्यंत सेम येईल. त्याच्यानंतर 3ला काय खाली येईल. ही झाली तुमच्या अशा पद्धतीत ही एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी अशा पद्धतीत आपण हे इथं ड्रॉ केले. त्यानंतर आपल्याला याचा ऑड आपल्याला याला 2ने डिवाईड करायचं आहे म्हणजे एक्स ओ ऑफ टी याचा ऑड पार्ट काढायचा आहे. त्यासाठी आता बघा मी कसा ड्रॉ करतो. इथं मी हे केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक लाईन मारायची.
इथं काय करायचं, इथं एक्स ओ ऑफ टी टाकायचा ऑड. त्याच्यानंतर आपण ज्या नंबरिंग करून घेऊ आधी ओरिजिनला 0, त्यानंतर इथं काही -1 -2 -3 आणि -4. इथं काही 1, इथं 2, इथं 3 आणि 4. आता जिथं जिथं ॲम्प्लिट्यूड 1 आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 0.5 करावं लागेल. म्हणजे आता हा पॉईंट भेटलेला आहे मला, इथं मी 3पर्यंत इथं काही इथं दाखवतो इथं तुम्हाला. आता अशा पद्धतीत हे म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड तुम्ही दाखवू शकता. इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं काय आहे, इथं 1 ॲम्प्लिट्यूड आहे, इथं 1 ॲम्प्लिट्यूड आहे. याला ॲम्प्लिट्यूड तुम्हाला दाखवणं गरजेचंच आहे बरं का, इथं ॲम्प्लिट्यूड 1 आहे. त्याच्यानंतर इथं काय ॲम्प्लिट्यूड तुमचं, इथं ॲक्सेस काढा असं जसं काय खाली बरं का. इथं ॲम्प्लिट्यूड काय आलं 0.5. इथं पण ॲम्प्लिट्यूड तुमचं काय येईल 0.5, कारण 2ने डिवाईड केल्यानंतर ॲम्प्लिट्यूड काय येतं 0.5. 1ला डिवाईड केल्यानंतर इथं काय आलं 0.5. अशा पद्धतीत मी तुमचा इवन पार्ट ऑड पार्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवला. अशा पद्धतीत आपण एक एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला आता मी तर त्याच्या शेजारीचे तुम्हाला इथं ऑड पार्ट काढून दाखवतो. सेकंड इथं आपल्याला ऑड पार्टने इथं एक्स ऑफ -3 काढून दाखवतो. सेम आपल्याला काय करायचं आहे, जे राईट हँड साईडला जे आपल्याला डायग्राम दिले ती लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायची, बरोबर. त्याच्यानंतर जी लेफ्ट हँड साईडला डायग्राम दिले ती आपल्याला काय करायची, राईट हँड साईडला शिफ्ट करायची. फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. आता मी कशी शिफ्ट करतो ते बघा. आता खाली आपण आधी लाईन ड्रॉ करून घेऊ. मी ही लाईन ड्रॉ केली. आता याला मी इथं मी वर देतो एक्स ऑफ -t. आता मला डायग्राम तशी ड्रॉ करायची. आता बघा मी इथं नंबरिंग करतो, इथं 0. आता मला इथं काय येईल -1 -2 पर्यंतचे आणि इकडं काय इथं काय 1 पर्यंत आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं 1ला 0 आहे, 0ला 0 आहे आणि 1ला काय ॲम्प्लिट्यूड आपलं 1 आहे. मग इथं 1 ती डायग्राम तुमची ॲक्च्युअल अशी दिसेल, म्हणजे जशी काही मिरर इमेज तुम्हाला काढायची. त्याच्यानंतर इथं काय येईल 1, ही तुमची मिरर इमेज इथं ड्रॉ झालेली आहे. इथं एक्स ऑफ -t अशा पद्धतीत आपण ड्रॉ केला. याचं ॲम्प्लिट्यूड काय इथं 1, ओके. आणि इथं जसं डॉटेड लावून काढून आपण 1 दाखवू शकतो. अशा पद्धतीत मी इथं एक्स ऑफ -t काढले. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, याचा इवन पार्ट. आता इथं इवन पार्ट काढायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, इथं आपल्याला फर्स्ट एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ -t दोघांचे ॲडिशन करावं लागेल फर्स्ट. त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. आता मी तुम्हाला इथं इवन पार्टचं डायग्राम ड्रॉ करून दाखवतो बघा. इथंच खाली घेतो मी, आधी लाईन ड्रॉ करावं लागेल. लाईन ड्रॉ केली, नंतर आपण ओरिजिन ड्रॉ करू. इथं काय ओरिजिन 0. आता सेम नंबरिंग करावं लागेल. इथं -1 -2, इथं काय येईल 1, इथं 2. आता ॲडिशन करायची. आता ॲडिशन करायला आता आपण कशी ॲडिशन करतो ते नीट बघा. आता इथं -1 आहे, बरोबर. आता इथं तुम्हाला मी इथं ब्लॅक पेनने दाखवतो. इथं 1 मिनटं. आता इथं -2 घेतला सपोज, इथं -2. इथं -2ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 0 आहे तुमचंवालं, बरोबर. इथं 0 आहे, पण इथं आपल्याला डायग्राममध्ये -2ला ॲम्प्लिट्यूड काय 1. आपल्याला काय करायची ॲडिशन, एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ -t. इथं 0 + 1, मग काय येईल इथं काय येईल 1 ॲम्प्लिट्यूड येईल. मग आपल्या अशा पद्धतीत आपल्याला काय करावं लागेल, ॲम्प्लिट्यूड दाखवावं लागेल. इथं काय आलं आपलं ॲम्प्लिट्यूड 1, इथं 1 दाखवतो मी. त्याच्यानंतर आता बघा -1ला ॲम्प्लिट्यूड इथं एक्स ऑफ टीमध्ये -1ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं आलं 1 आहे, बरोबर 1. त्याच्यानंतर ह्या डायग्राममध्ये -1ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 1 आहे. त्याच्यानंतर 1 + 1 काय होईल 2 होईल. मग तो 2 दाखवायचा कसा, म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं 1 दाखवावं लागेल आणि इथं 1ला काय गेला इथं 2 गेलेला आहे, म्हणजे असं ॲम्प्लिट्यूड झालं. त्याच्यानंतर ओरिजिनल ॲम्प्लिट्यूड तुमचं इथं काय दिलेलं आहे बघा या डायग्राममध्ये. तर ओरिजिनल ॲम्प्लिट्यूड तुमचं काय दिलं आहे 1 दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड इथं 0, म्हणजे 1 + 0 काय येईल 1. मग अशा पद्धतीत आपण इथं ड्रॉ करू. इथं 1, जसं काय इथं लाईन ड्रॉ करू. इथं 1, इथं हा पॉईंट भेटतो आहे, याला इथं आपण 1 दाखवू. त्यानंतर इथं बघा इथं 1. आता ही डायग्राम बघा, इथं 1ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 1, म्हणजे एक्स ऑफ टीला इथं 1ला ॲम्प्लिट्यूड काय आहे तुमचं
काय ॲम्प्लिट्यूड 1 आणि इथं एक्स ऑफ मायनस टीला 1ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 1 1 + 1 काय आला 2. मग अशा पद्धतीत इथं काय येईल आपल्याला हा पॉईंट भेटेल. त्याच्यानंतर आता बघा इथं 2 आता एक्स ऑफ टीला 2ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 2ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 1 आणि एक्स ऑफ मायनस टी 2ला ॲम्प्लिट्यूड काय 0 म्हणजे इथं काय येईल 1. मग अशा पद्धतीत आपण काय करू तर 1 ही झाली तुमची डायग्राम. ही काय झालं तुमचं एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी अशा पद्धतीत आपण काढलं. आता इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं काय इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं इथं 1 दाखवा तुम्ही आणि इथं 2 आहे. इथं मी 1 दाखवला इथं 2. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं इथं आता त्याचा इवन पार्ट काढायचा म्हणजे एक्स ई ऑफ तो कसा ड्रॉ करायचा बघा. आता इथं मी दाखवतो इथं ओरिजिन येईल ओ. आता इथं काय येईल -1 -2 इथं काय येईल 1 आणि इथं 2. आता बघा इथं ॲम्प्लिट्यूड इथं काय तुमचंवालं इथं ॲम्प्लिट्यूड काय 1 इथं 2 आहे. याला जर 1ला डिवाईड केलं तर इथं काय येईल 0.5 0.5. त्याच्यानंतर इथं काय येईल 1पर्यंत 0.5 आणि 2ला काय येईल इथं 1च येईल म्हणजे जर 2ने डिवाईड केलं तर काय येईल 1. त्याच्यानंतर इथं ॲम्प्लिट्यूड इथं काय येईल 0.5 इथं परत काय येईल इथं 0.5. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेम जी साईड भेटली तीच इकडं काय येईल ड्रॉ करावं लागेल. इथे मी 1 नाव देतो बरोबर, इथं मी 2 नाव देतो. मग इथं काय होईल आपलं सेम. आता ही डायग्राम झाली. आता इथं ॲम्प्लिट्यूड काय आलं तुमचं 0.5 इथं काय आलं 1 आणि इथं काय आलं 0.5 असं मेन्शन करा तुम्ही. इथं 1 इथं काय आलं 0.5. हे आपलं काय आहे एक्स ई ऑफ टी. अशा पद्धतीत आपण ही डायग्राम ड्रॉ केली. त्यानंतर आपल्याला सेकंड इथं काय करायचं ऑड पार्ट काढायचा आहे. तर ऑड पार्टसाठी आपल्याला काय करावं लागतं सबस्ट्रॅक्शन करावं लागते एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी. तर त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करायची. तर बघा आता फर्स्ट आधी सबट्रॅक्शन करून घेऊ. इथं काय करायचं एक्स ऑफ टी मायनस एक्स ऑफ मायनस टी. आता त्यानंतर आता बघा मी सबट्रॅक्शन कशी करतो. तर सबट्रॅक्शन जर करायला गेलं तर इथं दोन तुम्हाला डायग्राम बघायचं आहे. तर डायग्राम आधी मी तुम्हाला दाखव. आता बघा जे आपल्याला आता इथं -1 to 0 बघा. आधी -1 to 0 तुमचं ॲम्प्लिट्यूड काय इथं 0 -1 to 0 ॲम्प्लिट्यूड काय 1. त्याच्यानंतर इथं -1 to 0 काय तुमचं 0 म्हणजे 1 - 0 काय येईल 1. म्हणजे आपल्याला इथं डायरेक्ट इथं पॉईंट घ्यावं लागेल. इथं काय येईल ॲम्प्लिट्यूड 1. मी इथं काढतो इथं 1. त्याच्यानंतर 0 to 1 तुमचं ॲम्प्लिट्यूड इथं 0 to 1 काय इथं एक्स ऑफ टीमध्ये 0 आहे आणि इथं काय 0 to 1 तुमचं ॲम्प्लिट्यूड काय 1 मायनस काय येईल -1 म्हणजे हे काय येईल तुमचं खाली येईल या ॲक्सिसला. इथं तुमचा 1 पॉईंट येईल बरोबर, म्हणजे ही लाईन खाली येईल बरं का. त्याच्यानंतर आता एक्स ऑफ टीला 1 to 2. आता 0 to 1 आपण 0 to 1 पाहिलं. आता 1 to 2ला इथं ॲम्प्लिट्यूड काय 1 बरोबर आणि इथं 1 to 2 काय आहे 0 आहे म्हणजे 1 - 0 काय येईल 1 बरोबर. मग अशा पद्धतीत मी इथं ड्रॉ करतो. आणि इथं काय येईल 1 ॲम्प्लिट्यूड 1 to 2 म्हणजे इथं आपल्याला दाखवावं लागेल असं. ही डायग्राम झाली. सेम डायग्राम आपण ड्रॉ केली. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याचा इवन अँड ऑड पार्ट काढायचा आहे. आता मी इथं नंबरिंग देतो. इथं ॲम्प्लिट्यूड काय इथं 1 इथं काय ॲम्प्लिट्यूड 1. आता आपल्याला त्यानंतर सेकंड काय काढायचं याचा एक्स ओ ऑफ टी म्हणजेच ऑड पार्ट काढायचा. सेम आता आपण सबट्रॅक्शन आधी करली कारण ते आपल्याला सबट्रॅक्शन आधी करणं भागाचे. तर विदाऊट सबट्रॅक्शन पण तुम्ही करू शकतात, पण विदाऊट सबट्रॅक्शन तुम्हाला अवघड जाईन ऑड पार्ट काढायला. त्यासाठी आधी स्टेप बाय स्टेप जा. खूप सिम्पल न्यूमेरिकल असतं त्याच्यावर अवघड नसतात. आता फक्त जिथे ॲम्प्लिट्यूड 1 आहे त्याला डिवाईड केलं 1ला डिवाईड केल्यावर 2नी तर काय येईल 0.5. आपल्याला फॉर्म्युला आहे तो ऑडचा. प्रत्येक इव्हनचा आणि ऑडचा सेम आहे, फक्त मायनसचं प्लस ऑर मायनस साईनचा डिफरन्स. आता तिथं नंबरिंग करतो आधी -1 -2 इथं जवळ घेतो मी. इथं -2 इथं 0 इथं 1 इथं 2 इथं 2ला काय ॲम्प्लिट्यूड 1 आहे ना, मग इथं मी 0 पॉईंट घेतो 0.5. त्यानंतर 1ला 0.5 आणि 0ला इथं काय येईल 1ला काय इथं 0 आणि त्याच्यानंतर इथं काय येईल 0.5. इथं काय येईल मायनस परत 0.5. इथं काय येईल 1 इथं 1 इथं 1 होता इथं 0.5
इथं काय येईल 0.5, त्याच्यानंतर इथं सेम. आता इथं ॲम्प्लिट्यूड किती आलं तुम्ही दाखवू शकता. इथं 0.5, इथं 0.5, इथं काय आलं 0.5. दिसताना तुम्हाला 1 वाटत असेल, पण ते एक्झॅक्ट ड्रॉ करता येत नाही, त्यामुळे मी ते 0.5 दाखवलेलं आहे. आता अशा पद्धतीत आपण हे 2 एक्झाम्पल बघितले. त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल बघू यावर. आता हे तिसरं एक्झाम्पल बघा. आता तिसरं एक्झाम्पलला मी सेम इथं आता तुम्हाला फर्स्ट आधी x(t) ड्रॉ करू आपण. x(t) आधी ड्रॉ करून घेतो मी तुम्हाला हे ट्रायंगलचं आता समजण्यासाठी. x(t) आधी ड्रॉ करू. डायग्राम ड्रॉ करायचं खूप अवघड आहे. आता त्यानंतर आपण सेकंड इथं काय करू, x(-t) ड्रॉ करून घेऊ. x(-t) अशा पद्धतीने इथं काय येईल ॲम्प्लिट्यूड तुमचं आलं. इथं 1 दाखवू आपण. इथं काय आला x(-t). ओके, इथं आपण -t दाखवू. इथं आपला काय आला t. अशा पद्धतीत मी इथं 2 ड्रॉ केले. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं, इथं इवन पार्ट काढायचा आहे. इवन पार्ट त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. कशाची, x(t) प्लस x(-t) ॲडिशन करावं लागेल. त्यासाठी ॲडिशन कशी करायची आणि त्याचं आन्सर काय होतं हे तुम्हाला आत्ता लगेच समजलं पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला परत ड्रॉ करून दाखवतो. आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या माझ्याकडे, मी तुम्हाला कसं दाखवतो ते बघा. आता जर ॲडिशन करायला गेलं तर आपण आधी फर्स्ट आपण ॲक्सिस आधी त्याचा ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर ओरिजिन, तर ओरिजिन इथं काय एक्झॅक्ट इथं 0ला आहे. इथं सेम -1, इथं -2, इथं काय येईल 1, इथं 2. जेवढं नंबरिंग आहे तेवढीच नंबरिंग द्यायची तुम्हाला. आता सेम आता जो -1tचा इथं काय येतो, -tचा पार्ट येतो आणि इकडं काय येतो, इथं +tचा पार्ट येतो आणि याला आपण नाव देऊ x(t) प्लस x(-t). सेम डायग्राम x(-t) इकडं कॉपी करा सेम. त्याचं ॲम्प्लिट्यूड दाखवा इथं 1 आणि इथं x(t) इकडं कॉपी करा. त्याचं ॲम्प्लिट्यूड दाखवा इथं 1. झाला हा तुमचा x(t) प्लस x(-t). आता तुम्हाला याचं काय करायचं आहे, इवन पार्ट काढायचं खूप सोपं आहे. आता याला फक्त इथं ॲम्प्लिट्यूड 1 आलेलं आहे. ॲम्प्लिट्यूड 1 आहे, याला 2ने डिवाईड केलं काय येईल 0.5. सेम ॲम्प्लिट्यूड 0.5 पर्यंत दाखवा. झाला तुमचा इवन पार्ट. आता हे मी तुम्हाला ॲक्सिस ड्रॉ करतो. आधी ॲक्सिस ड्रॉ केला, आधी इथं मी पोल काढतो म्हणजेच ओरिजिन. आता इथं ॲम्प्लिट्यूड 0.5 पर्यंत दाखवायचं आहे, म्हणजे इथं -1, -2, इथं 1, इथं 2, इथं ॲम्प्लिट्यूड मी इथं 0.5 घेतो. हे झालं तुमचे डायग्राम. इथं ॲम्प्लिट्यूड मी घेतलं 0.5, इथं ॲम्प्लिट्यूड मी दाखवितो 0.5, इथं काय दाखवलं ॲम्प्लिट्यूड 0.5, इथं काय आलं तुमचा E(t). आता तुमचं इवन पार्ट. आता तुम्हाला ऑड पार्टमध्ये काय करावं लागतं, सबट्रॅक्शन करावं लागते. ती ऑड पार्टची सबट्रॅक्शन बघा कशी करायची. आता x(t) मायनस x(-t) अशा पद्धतीत आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला x(-t) काढायचं आहे. मग आता फर्स्ट आपण x(t) मायनस x(-t) काढू. तर बघा आधी आपण ॲक्सिस ड्रॉ केला. ॲक्सिसला काय टाकलं, x(t) मायनस x(-t) टाकला, बरोबर. त्यानंतर आता ॲम्प्लिट्यूड आता सपोज आता तुम्ही ही कन्सिडर करा. इथं काय असतो, x(-t) असतो आणि इथं काय असतो, x(+t), बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची. आता सबट्रॅक्शन जर करायला गेलं तर बघा इथं x(t)च्या पार्टमध्ये बघा इथं हा पार्ट काय प्रेझेंट नाही आहे, म्हणजे जो x(-t)चा पार्ट आहे इथं, म्हणजे जे काय आहे इथं काय हा ॲब्सेंट आहे, बरोबर. म्हणजे आता जर बघायला गेलं आता x(t) मायनस म्हणजे याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, x(-t) मायनस करायचं आहे. त्यासाठी 0ला ॲम्प्लिट्यूड इथं काय, सपोज इथं आपण इथं -1 आणि -2 करून घेऊ. इथं ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 0 आहे, बरोबर. म्हणजे -2 घेतला, म्हणजे -2 घेतला इथं मी, तर याचं ॲम्प्लिट्यूड काय आहे 0. म्हणजे -2 किंवा -2 to -1 ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 0 आहे. आणि इथं -2 to -1 इथं 2ला ॲम्प्लिट्यूड काय 0. म्हणजे 0 - 0 काय येईल 0. म्हणजे इथं आपण डायग्राम देऊ. इथं -1 -2, इथं 1, इथं 2, इथं ओरिजिन 0, इथं ॲम्प्लिट्यूड काय आलं तुमचं 0. त्याच्यानंतर बघा आता -2 त्याच्यानंतर 1ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 1. ओके, इथं 1 घेतला मी. आता सपोज इथं -1 x(t)ला -1ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं आलं 0 आहे. त्याच्यानंतर
एक्स ऑफ मायनस टीला -1ला ॲम्प्लिट्यूड किती -1. मी इथं मायनस केल्यानंतर काय येतं -1. म्हणजे अशा पद्धतीत इथं काय आलं आपलं तुमचं -1. मी इथं ड्रॉ केलं, मला हा पॉईंट भेटला. त्याच्यानंतर सेकंड इथं 0 एक्स ऑफ टीला 0ला काय इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं 0 आहे आणि एक्स ऑफ मायनस टीला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 0 + 0 काय येईल 0. इथं भेटला असं. त्याच्यानंतर आता सेम डायग्राम जी इथं एक्स ऑफ सेम येईल. आता बघा इथं या पार्टमध्ये जिथं -1 -2 इथं मी इथं +1 +2 इथं काय हा 0 0 ॲम्प्लिट्यूड आहे. इकडं काय आहे आता इथं 0 to 1 ॲम्प्लिट्यूड सपोज 0 घ्या तुम्ही, 0 तर ड्रॉ झाला आपला. 0 to 1 ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 1ला म्हणजे 0 to 1 म्हणजे असं काही 1ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 1 एक्स ऑफ टीमध्ये आणि प्लस त्याच्यानंतर इथं मायनस करायचं आहे, इथं पण मायनस होईल आणि त्याच्यानंतर 1 मायनस आता इथं ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 1ला ॲम्प्लिट्यूड काय 1 आणि इथं परत 1ला ॲम्प्लिट्यूड काय 0 1 - 0 काय आला 1. मग अशा पद्धतीत इथे ॲम्प्लिट्यूड आपण 1 दाखवू. बाकीचा पार्ट ॲज इट इज ड्रॉ होईल, बाकीचं 0च येईल. इथं आपण दाखवलं ॲम्प्लिट्यूड इथं 1, इथं आपण ॲम्प्लिट्यूड दाखवलं इथं 1. अशा पद्धतीत तुमचा हा इवन ऑड पार्ट इथं ड्रॉ केला आपण. आता इथं वर नंबरिंग केली तर चालते बघा. इथं -1 -2 इथं दिसावा म्हणून इथं मी दाखवलेलं आहे +1 इथं +2. त्याच्यानंतर आता आपल्याला XO ऑफ टी काढायचा आहे सेकंड, म्हणजे जसं काय ऑड पार्टचा एक्स ऑफ टी काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे सबट्रॅक्शन ऑपरेशन लागतं ते आपण करून घेतलं. आता XO ऑफ टी काढायचं त्यासाठी काय करावं लागेल बघा. इथं मी लिहितो XO ऑफ टी. आता सेम जिथे ॲम्प्लिट्यूड 1 आहे तिथं काय करायचं आपल्याला 0.5. मग आता मी याला काय करतो नंबरिंग करून घेतो. इथं काय येईल -1 -2 त्याच्यानंतर इथं 1 इथं 1 इथं 2. आता इथं काय येईल ॲम्प्लिट्यूड तुमचं 0.5 म्हणजे इथं काय येईल इथं सपोज असं ड्रॉ केला 0.5 इथं 0.5 हे झालं तुमचं. इथं ॲम्प्लिट्यूड तुम्ही दाखवा असं क्रॉस करून इथं काय आलं 0.5 इथं काय दाखवा 0.5. सेम डायग्राम झाली ड्रॉ तुमचीवाली सेम. फक्त जिथं आपल्याला XO ऑफ टी काढताना आपल्याला जे ॲम्प्लिट्यूड तुमचं असेल त्याला काय करायचं 2ने डिवाईड करायचं, तुम्हाला काय भेटेल ॲक्च्युअल XO ऑफ टी ऑड पार्ट भेटेल. अशा पद्धतीत आपण इथे 3 एक्झाम्पल बघितले. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. हे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिस्क्रीट सिग्नल दिलेला आहे. तो काय बघा इथं मी राईट करून घेतो 1 2 3 4 आणि इथं 1 2 आणि 2 अशा पद्धतीत आपण ड्रॉ केलं. आता इथं तुम्हाला 4ला इथं ॲरो मी दाखवेल पण तो ॲरो इथं दिसत नाही. हा 4ला ॲरो आहे. तर हा 4ला ॲरो म्हणजे इथं काय तुमचा ओरिजिन म्हणजे तुमचं इथं काय येईल एक्स ऑफ एनचा येईल इथं ॲम्प्लिट्यूड आणि इथं काय येईल 1ला इथं 2 इथं 3 त्याच्यानंतर इथं काय येईल -1 इथं -2 आणि इथं -3. अशा पद्धतीत तुम्हाला हे ॲम्प्लिट्यूड असं दाखवायचं आहे. असं ही ट्रिक्स आहे बरं का ड्रॉ करायची. आता याच्यानंतर ॲक्च्युअल डायग्राम कशी दिसेल ती दाखवतो. फर्स्ट आपल्याला काय काढायचं इथं एक्स ऑफ एन. मग आता आपण गिवन ॲक्सिस आधी ड्रॉ करू. ओके. मग आता ओरिजिन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ओरिजिन जसं काय आपल्याला काय असेल इथं एक्स ऑफ एन ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच आपला जो 4 आहे 4 म्हणजे हा काय ओरिजिन पोझिशन वाई म्हणजेच ओरिजिन असतो जिथं ॲरो केला असतो त्यांनी जो ॲरो दाखवला असतो एक्झाम्पलमध्ये तो काय असतो आपला ओरिजिन. हे लक्षात ठेवा तुम्ही. इथं काय दाखवायचं इथं एक्स ऑफ एन. आता इथं मी पार्ट ड्रॉ करतो. इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4. म्हणजे जसं काही इथं माझा काय येईल इथं 4 येईल. ओरिजिनला मी 4 ड्रॉ केला इथं ओरिजिन. त्याच्यानंतर नंबरिंग देऊन घेतो मी इथं 1 इथं 2 इथं 3. आता इथं 1ला काय बघा इथं 1ला ॲम्प्लिट्यूड काय 1 मी इथं डिस्क्रीट टाईम सिग्नल दाखवतो इथं 1. त्याच्यानंतर 2ला ॲम्प्लिट्यूड काय आहे 2 मग इथं मी 2ला दाखवतो. त्याच्यानंतर 3ला ॲम्प्लिट्यूड काय आहे 2 अशा पद्धतीत इथं काय येईल 2 डिस्क्रीट टाईम सिग्नल. त्याच्यानंतर इथं -1 आता मी -1 पॉईंट करतो -1 -2 -3 -1ला ॲम्प्लिट्यूड काय इथं 3 तुमचं 3 इथं दाखवतो 3. त्याच्यानंतर -2ला काय ॲम्प्लिट्यूड 2 इथं मी दाखवतो इथं 2 आणि त्याच्यानंतर -3ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 1. अशा पद्धतीत हे तुम्हाला ॲम्प्लिट्यूड दाखवलं. आता याला नंबरिंग द्या तुम्ही. याला नंबरिंग काय येईल इथं 1 2 3 1 2 तर 2
त्याच्यानंतर इथं 3, इथं 2, इथं 1 अशा पद्धतीत आपण याला नंबरिंग दिली. हा झाला आपला डिस्क्रीट सिग्नल एक्स ऑफ यनचा. आता याच्यातच आपल्याला काय काढायचं आहे, एक्स ऑफ मायनस एन काढायचं आहे त्यासाठी. त्याच्यानंतर मग आपल्याला इवन पार्ट आणि ऑड पार्ट करायचा आहे. मग आता इथं मी इथंच काढतो खाली इथं एक्स ऑफ ती आपण डायग्राम ड्रॉ केली. त्यानंतर आपण काय काढू याच्यात एक्स ऑफ मायनस एनचा पार्ट काढू. त्यासाठी मी आता ओरिजिन ड्रॉ करतो. आता ओरिजिनमध्ये आपण इथं सेक्शन पाडू. आता इथं मी ओरिजिन दाखवतो, याला 1 सॉरी इथं मी सेक्शन पाडतो बघा. इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4, इथं 0, इथं काय येईल 4. आता मी इथं नंबर राईट करतो. इथं 1, 2, इथं 3, इथं काय येईल -1, -2, -3. आता हा काय झाला, हा एक्स ऑफ यनचा पार्ट झाला आणि हा काय झाला एक्स ऑफ मायनस एनचा पार्ट झाला. तुम्हाला काय करायचं, शिफ्टिंग करायची. म्हणजे इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक्स ऑफ मायनस एनचा पॉईंट भेटेल. आपल्याला माहिती आहे ना, आपण हा पार्ट काय करतो, त्या मायनसकडे ड्रॉ करतो आणि हा एक्स ऑफ मायनस एनचा पार्ट पॉझिटिव्हकडे ड्रॉ करतो. सेम पद्धतीत आता इथं 1ला काय, इथं 1, मग एक्स ऑफ -1ला काय असं इथं 1. सेम -2ला इथं काय 2, इथं काय असेल इथं 2. सेम म्हणजे जसं काय आता तुम्ही सर्कल पण करू शकता. त्याच्यानंतर इथं 3ला काय 2, तसं इथं 3ला काय येईल 2 झालं. आता इथं 1ला काय ते 3 ॲम्प्लिट्यूड आहे, मी इथं 3 दाखवतो 3. त्याच्यानंतर 2ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं 2. त्याच्यानंतर इथं 3ला काय इथं ॲम्प्लिट्यूड 1. अशा पद्धतीत झालं. त्याला नंबरिंग देऊन घ्या. आणि इथं नंबरिंग काय येईल 3, 2, 1 आणि इथं काय येईल 1, 2, 2 झालं नंबरिंग. आता त्यानंतर आपल्याला फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, इवन पार्ट. तर इवन पार्टचा फॉर्म्युला आहे 1/2 एक्स ऑफ यन प्लस एक्स ऑफ मायनस एन. आधी आपण हा ॲडिशन करून घेऊ. तिथं सिग्नल ड्रॉ करतो, इथं ॲक्सिस काढतो, इथं एक्स ऑफ यन प्लस एक्स ऑफ मायनस एन. त्याच्यानंतर आता नेमिंग देतो मी, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं काय -1, -2, -3 आणि इथं सेक्शन पाडतो 1, 2, 3, 4 आणि इथं 5 झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता -4 म्हणजे 0ला आपले ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे, कॉन्स्टंट इथं 4 असणार आहे. त्याच्यानंतर आता -1, आता -1 इथं -1ला ॲम्प्लिट्यूड काय, इथं 1, इथं 3 म्हणजे 1, 3 किती झालं 4. हे आपण दाखवू 4. जे मायनसचे पार्ट ते ॲड करा. इथं 2ला काय आहे, -2ला ॲम्प्लिट्यूड 2, इथं 2, 2 + 2 किती झाली, इथं सेम 4. त्याच्यानंतर -3ला ॲम्प्लिट्यूड काय, इथं -3 आणि इथं 2 आणि इथं 1 ॲम्प्लिट्यूड आहे. 2 + 1 किती झालं, इथं 3. हे दाखवू 3. त्याच्यानंतर आता सेम इथं हा पार्ट आणि हा पार्टची, आता इथं हा काय झाला तुमचा एक्स ऑफ एन झाला. आता इथं प्लस करा. 1ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचं झालं -3 आणि 3 + 1 किती झालं, इथं 4. सेम त्याच्यानंतर 2 + 2 4. त्याच्यानंतर 1 + 2 काय झालं, इथं 3. हे झालं ड्रॉ तुमचंवाला. आता आपल्याला सेम काय काढायचं आहे, एक्स ई ऑफ टी काढायचं आहे. म्हणजेच इथं आधी इवन पार्ट काढायचा. आता जेवढं ॲम्प्लिट्यूड आहे त्याला काय करावं लागेल, आपल्याला 2ने डिवाईड करावं लागेल. आपल्याला सेम डायग्राम येऊन जाईल. आता सेम डायग्राम म्हणजे वेगवेगळे डायग्राम येईल. आता इथं ॲम्प्लिट्यूड तुमचं काय, इथं 4, इथं 4, इथं 3, इथं 4, इथं 4, इथं 3 सेम ॲम्प्लिट्यूड आलं आहे सगळीकडे. आणि इथं सेम काय येईल, इथं सेक्शन पाडून घेऊ आधी 1, 2, 3 आणि 4. तर 0ला ॲम्प्लिट्यूड काय तुमचा 4 हे कॉन्स्टंट राहील. इथं काय येईल सॉरी आता इथे तर जे आपण ओके हे कॉन्स्टंट राहील. आता इथं आपण काय 1, इथं 2, इथं 3, त्याच्यानंतर इथं -1, -2, इथं -3. आता बघा, आता इथं -1ला ॲम्प्लिट्यूड काय 4, मग इथं आपल्याला 2 दाखवावं लागेल. 2ने डिवाईड केल्यानंतर हे 2, हे 2, जिथं 3 तिथं काय येईल. आता इथं आपला काय 3, इथं 3 म्हणजे इथं काय येईल 1.5 म्हणजे जसं की असं येईल निम्यापर्यंत. त्याच्यानंतर सेम इकडं येईल. इथं 2, इथं 2, इथं आपण दाखवू
इथं जसं काय 1/2 म्हणजे काय येईल 0.5. सेम पद्धतीने तिथे इवन पार्ट मी ड्रॉ केला. आता तुम्हाला काय करायचं आहे सेकंड तुम्हाला सांगतो मी. इथं आपल्याला ऑड पार्ट करायचा आहे. तर ऑड पार्टसाठी काय करावं लागेल एक्स ऑफ n मायनस एक्स ऑफ मायनस n हे आधी काढावं लागेल तुम्हाला सबट्रॅक्शन करून. त्याच्यानंतर याला आपल्याला 2ने डिवाईड केल्यानंतर काय भेटणार ॲक्च्युअल डायग्राम भेटणार आहे. ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. हे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला इवन पार्ट काढून दाखवला. ऑड पार्ट तुम्ही काढून नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉ करून बघा तुम्हाला जमतो का काय. अशा पद्धतीनं आपण ऑड पार्ट मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल बघितले. याच्यावर आपण 4 एक्झाम्पल बघितले इवन आणि ऑडवर. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.